शुभ प्रभात विद्यार्थ्यांनो. आज आपण ध्वनी याबद्दल शिकणार आहोत. ध्वनी म्हणजे काय? आवाज. नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला 24 तास घेरून असते, कधी कधी तर जादूसारखी वाटते. हो, मी बोलतोय आवाजाबद्दल. मी जाधव अनंत सर. चला माझ्यासोबत आवाजाच्या या अद्भुत दुनियेची सफर करायला. तर या सफरीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण शोधणार आहोत की आवाज म्हणजे नक्की काय, तो तयार कसा होतो, आपल्या कानांपर्यंत पोहोचतो कसा, आणि हो, ऐकायला चांगला वाटणारा आवाज आणि त्रासदायक गोंगाट यातला फरकही समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करून बघा. सकाळी उठल्या उठल्या गजराच्या आवाजापासून ते रात्रीच्या नीरव शांततेपर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य अक्षरशः आवाजांनी भरलेलं आहे. पण हे सगळे आवाज एकाच प्रकारचे असतात का? आता इथे बघा. एका बाजूला पक्ष्यांचा तो किलबिलाट आहे, बासरीचे सूर आहेत, जे ऐकल्यावर कसं शांत वाटतं नाही का? आणि मग दुसऱ्या बाजूला येतो फटाक्यांचा तो मोठा आवाज किंवा गाडीचा कर्कश हॉर्न की आपण पटकन कानावर हात ठेवतो. आता गंमत अशी आहे की हे सुखद आणि त्रासदायक दोन्ही आवाज तयार होण्यामागे विज्ञान एकच आहे. काय असेल बरं ते? चला तर मग आवाजाच्या याच रहस्याचा आता आपण छडा लावूया. बघूया तरी प्रत्येक आवाजाच्या जन्मामागे नक्की दडलंय तरी काय. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आवाज निर्माण होतो कसा? याच्यामागे काय जादू आहे? नाही, जादू नाही, विज्ञान आहे. चला काही सोप्या प्रयोगांमधनं समजून घेऊया. समजा आपण एक रबर बँड घेतला आणि तो असा ताणून छेडला. काय होईल? टन असा आवाज येईल, बरोबर? आणि त्याचवेळी तो बँड असा वेगाने थरथरताना दिसेल. आणि गंमत बघा, जशी ही थरथर थांबते ना, तसा आवाजही गायब होतो. आता तबल्याचं उदाहरण घेऊ. तबल्यावर थोडी पावडर टाका आणि मग त्यावर थाप मारा. बघा, ते पावडरचे कण कसे उडायला लागतात, जणू काही माचतच आहेत. हे काय आहे? हा पुरावा आहे की तबल्याचा पडदा कंप पावतोय आणि याच कंपनांमधून सुंदर संगीत तयार होतं. तर वस्तूची ही जी जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल आहे, ही थरथर, यालाच विज्ञानाच्या भाषेत म्हणतात कंपन. आणि हाच आवाजाचा मूळ मंत्र आहे, हे लक्षात ठेवा. जिथे कंपन तिथे ध्वनी. कंपनांशिवाय आवाज तयार होऊच शकत नाही. इतकं सोपं आहे. ठीक आहे, म्हणजे हे तर कळलं की आवाज कंपनांमुळे तयार होतो. पण तो रबर बँडचा आवाज किंवा तबल्याचा आवाज आपल्या कानांपर्यंत पोहोचतो कसा? त्याचा प्रवास कसा होतो? याचं उत्तर एका शब्दात आहे, माध्यम. आवाजाला प्रवास करायला ना एका साथीदाराची गरज असते. तो एकटा प्रवास करू शकत नाही. हा साथीदार हवा असू शकते, पाणी असू शकतं किंवा एखादी भिंत सुद्धा. पण जिथे काहीच नाही, म्हणजे पूर्ण पोकळी, तिथे आवाज पुढे जाऊच शकत नाही. हे बघा, हवेने भरलेल्या फुग्याला कान लावला तरी आवाज ऐकू येतो, आणि पाण्याने भरलेल्या फुग्याला कान लावला तरी आवाज ऐकू येतो. याचा अर्थ काय की हवा आणि पाणी दोन्हीतून आवाज प्रवास करतो. इतकंच नाही तर भिंतीसारख्या कठीण वस्तूंमधून, म्हणजे स्थायू पदार्थांमधूनही आवाज आरामात प्रवास करतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ध्वनी स्रोताच्या भोवती जे काही असतं, मग ती हवा असो, पाणी असो की भिंत, ज्यामुळे आवाज पुढे जातो, त्यालाच ध्वनीचे माध्यम असं म्हणतात. बरं, पण आपण जे काही ऐकतो ते सगळंच काही बासरीच्या सुरांसारखं किंवा गाण्यासारखं असतं का? नाही, अजिबात नाही. काही आवाज ऐकायला खूप छान वाटतात, तर काही आवाजांनी अक्षरशः डोकं उठतं. जरा या चित्रातलं वातावरण बघा. एका बाजूला बाळ रडतंय, कुत्रा भोंगतोय, टीव्हीचा आवाज मोठा आहे आणि बाहेरून ड्रिल मशीनचा आवाज येतोय. अरे बाप रे, कितीतरी आवाज एकत्र आलेत. यात शांतता कुठे? हे जे नकोसे त्रासदायक आवाज आहेत ना, याच आवाजांना आपण गोंगाट म्हणतो. म्हणजे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. पक्ष्यांचा किलबिलाट हा झाला सुखद आवाज, आणि गाडीचा तो कर्णकर्कश हॉर्न हा झाला त्रासदायक गोंगाट. एका आवाजाने मन शांत होतं तर दुसऱ्याने चिडचिड होते. आणि हाच गोंगाट, हा गोंगाट जेव्हा सतत आपल्या कानावर पडत राहतो, तेव्हा तो फक्त त्रासदायक राहत नाही, तर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक बनतो. आणि या मोठ्या समस्येलाच म्हणतात ध्वनी प्रदूषण. मग यावर काही उपाय आहे का? विचार करा, सततच्या गोंगाटामुळे काय होतं? अभ्यासात मन लागत नाही, रात्री शांत झोप येत नाही, आणि काही कारण नसताना उगाचच चिडचिड होते. हे सगळे ध्वनी प्रदूषणाचीच परिणाम आहेत. पण काळजी करू नका, यावर उपाय नक्कीच आहेत. आपण सगळे मिळून काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. जसं की गरज नसताना हॉर्न वाजवणं टाळू शकतो. घरात टीव्ही किंवा रेडिओचा आवाज कमी ठेवू शकतो. आपल्या गाड्यांची वेळेच्या वेळी सर्व्हिसिंग केली तर त्यांचाही अनावश्यक आवाज कमी होतो. आणि हो, मोठे कारखाने, विमानतळे हे मानवी वस्तीपासून दूर असावेत यासाठी प्रयत्न करता येतात. चला
तर मग आपल्या या आवाजाच्या सफरीचा शेवट करण्यापूर्वी आपण काय काय शिकलो यावर एक पटकन नजर टाकूया. तर आजचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिला, आवाज निर्माण होण्यासाठी कंपना आवश्यक आहेत. दुसरा, आवाजाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते. तिसरा, जे आवाज ऐकायला नकोसे वाटतात त्याला गोंगाट म्हणतात. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे याच सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होतं, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तर आता जाता जाता सगळ्यांनी एक विचार करूया. आपल्या आजूबाजूचा असा कोणता एक आवाज आहे जो आपण कमी केला तर आपलं वातावरण थोडं अजून शांत आणि सुखद होऊ शकेल? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.